स्वतःचा धंदा बंद करून बाई स्विगीच्या डिलिव्हरी मारत बसलाय. काय बोला जातात, मारण्याची सर्दी झाली पुरपूर करत नुसता. पहिले गेलो पनवेलला ना गाठला डॉक्टर, नशीब लवकर गेलो नाही तर मारण्याची गर्दी असती. इकडे आपली नवीन साईट चालू झाली, नवीन बिल्डिंगचं काम चालू केला, तिथे उद्घाटन होतं म्हणून पका धुमधाम मध्ये करत होतो. मारण्याची पब्लिक आलती. भूक लागली मग पप्पानं सोडला बँकेत. मी आलो इकडे पहिले बिकानेर मध्ये. सँडविच सांगितलेलं जंबा पुंबा चिंबा. थोडी दमदाटी केली ना त्याला बोलो जास्त चीज टाकणार तुला त्यात किसीन. दुसरं पण एक बनवला चांगला, आधीच दम दिल तर म्हणे आत्याने आधीच जास्त चीज टाकला. जास्तच घाबरला वाटतं, परत टाकलं याने चीज. जम्बो बा कसा टेस्ट टाक आधीच गेलेला. बोललो तुम्हाला पण दाखवते खातानी बार लागतं पका भारी नाही. टी शर्टला पण काला दिला. एक घेतला पार्सल निघलो तिथून. याला कसं नक्की परमदुख पडल्या. त्या टू व्हीलरला मुलगाच झालं वाटतं तरीच एका कुल्यावर बसलाय. याला आयटमचा फोन नव्हता आला म्हणून त्याला परमदुख पडलेलं वाटतं. 15 वर्ष झालं तरी या मूर्ती अजून इथेच. गावाचं नक्की नाव असं काय? इकडे दुसरी पोरी नाही घेऊन फिरतात ना, इकडे पप्पांच्या पाठी फिरताय. काय जिंदगी आहे बाबा. नजीब लवकर गेलो नाही ते आपल्याला अडवलं असता. उकडचं 500,000 गेलं असतं. ही रिक्षा काय मागून अशी चपाटे पॉलिटिपीस आहे काय? गोल्या खाते हो, याडवांना दाखवत नाही तर बोलली हो काय याडवान दाखवत आहे. इकडे तिकडे बघताय याला बोला आपलं गालं कुठे गेलं. आताच दिसलं बघा. एवढे 4-5 लाख रुपये महिन्याला भाडा भेटतंय. तुम्हाला पाहिजे असेल तर बोला करून देईन काम. व्हील प्लेटच्या पुरी बघतो पण त्यांना समजण्यासाठी लगे इकडे बघितला. क्रेन पण आपल्याचे पण सध्या पडून यात. कुणाला भाड्याने पाहिजे असेल सांगा. 5,000 दिवसाचा भाडा आहे. तिथे तरी काय ट्रॉफिक व्हायला पाहिजे. 3.5 महिने झालं पण ब्रिजचं काय काम होई नाही. कधी काम व्हायचा काय समजायला मार्ग नाही. चिमणीवाला भाई आला तर सर्व्हिसिंग करायला चिमणीची. नीट कर बोला नाही तर ड्रामान घालून मारीन.